एक महत्त्वाची अपडेट आता समोर येतेय। मधुकर अरदड आता जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मधुकर अरदड हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आहेत आणि ते आता जरांगेंची भेट घेणार आहे। त्यांच्या भेटीनंतर आता जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सकाळी 11 वाजता लोणावळ्यामध्ये सभा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मधुकर अरदड हे जे आहेत ते जरांगेंची आता भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जरांगेंचं हे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनावर या भेटीनंतर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलेलं आहे। तर मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। लोणावळ्यामध्ये आज मधुकर अरदड जरांगेंची भेट घेणार आहे। दरम्यान साधारण 11 वाजता जरांगेंची लोणावळ्यामध्ये सभा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आता मधुकर अरदड हे जरांगेंशी चर्चा करतील। नेमकी काय चर्चा होती आणि चर्चेतून यावर तोडगा निघतो का ते पाहणं यामध्ये महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, या क्षणाची मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनाची सगळ्यात मोठी बातमी आहे की 11 वाजता ते 12 वाजता मनोज जरांगे हे लोणावळ्यामध्ये सभा घेणार आहेत। तत्पूर्वी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड हे त्यांच्याशी भेटतील, त्यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता आहे। कारण 2 दिवसापूर्वी सुद्धा मधुकर राजे अरदड यांनी राज्य सरकारच्या वतीने येऊन त्यांना भेटले होते आणि त्या दोघांमध्ये चर्चा सुद्धा झाली होती। स्वतः काल सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की आयुक्तांची भेट झालेली होती आणि जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे मी त्यांच्यासमोर मांडले आणि ते सरकारबरोबर चर्चा करून पुढचं पाऊल टाकणार आहेत। त्या दृष्टीने हे सगळं सुरू आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते आहे की आजचं पाऊल हे सकारात्मक असू शकतं आणि आता लोणावळ्यामध्ये उभा असला हा मराठा इथंच गुलाल उधळू शकतो असंही शक्यता दिसते आहे। पण त्या संदर्भात आणखी कोणी दुजोरा दिला नाही। मात्र एक गोष्ट आहे की मुंबईकडे जात असताना मोठ्या संख्येनं मराठी हळूहळू पुढे जात आहेत आणि ते पुढे गेल्यानंतर ती जी सध्याची मुंबई आणि सायन पनवेल असेल किंवा मुंबई नवी मुंबई असेल या ठिकाणची परिस्थिती पाहता हे पुढे जाणं मुंबईसाठी अडचणीचं होऊ शकतं आणि त्या दृष्टीने इथंच तोडगा निघावा या दृष्टीने सरकार आणि प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मराठे इथं जर थांबले तर त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगलं होईल असं वारंवार प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे आणि त्यामुळं आत्ताच्या या 2 तासामध्ये नेमकं काय घटना घडामोडी घडतायत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोणावळ्यातली ही सभा ही मराठ्यांच्या विजयीची सभा असेल का यावरही आता चर्चा सुरू झालेली आहे आणि म्हणूनच आता थोडा वेळ वाट पाहावं लागणार आहे। या संदर्भातला आता सरकारच्या प्रयत्नांना यश मिळतं का, त्यावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री दीपक केसरकरांनी एक सूचक विधान केलंय। लोणावळ्यामध्ये विजयाचा गुलाल उधळा असं आवाहन दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलंय। जरांगेंनी सरकारच्या कागदपत्रांची पडताळणी करावी असंही दीपक केसरकर म्हणाले। तर हुरळून जात नाही, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणा असं जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। दरम्यान आज मधुकर अरदड यांच्या भेटीनंतर हे खरं होतं का ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्रजासत्ताक दिनाला आनंदाने येऊ दे, पण आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल तो जो काय गुलाल उधळायला लागेल तो लोणावळ्याला उधळला गेला तर आम्हाला अधिक आनंद होईल आणि मग ते आनंदाने मुंबईला आले तर आम्ही सगळेच स्वागत करू। मी मुंबईचा पालकमंत्री, मी आनंदाने त्यांचं स्वागत करेन। परंतु मागण्या मान्य झालेल्या आहे, एकदा समाजालाही सांगितलं पाहिजे। त्यांनी सांगितलं की समाजाला पटणार की कुणबी दाखल्याच्या संदर्भात आमच्या मागण्या मान्य झालेल्या आणि त्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असेल तर आमचे अधिकारी जाऊन त्याचं निरसन करतील याची मी आपल्याला खात्री देतो। हुरळून जात नसतो आम्ही। तुम्ही म्हणताय, माझा पुन्हा तोच प्रश्न आहे की जर कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर झालं तर गुलाल उधळणार का? गोंधळ नको, मी आत्ताच म्हणलं बाईट सुरूच आहे। 37 लाख दिलेत ना, 54 लाख हे सगळे राहिलेले असा शब्द आहे। पुन्हा एकदा बघा, 54 लाख प्रमाणपत्र द्या, त्याचा डाटा आमच्याकडे द्या, कोणाला दिलेत, नाव तर तुमच्याकडे असते ना, दिलेत म्हणल्यावर डाटा द्या आमच्याकडं, नाव तुमच्याकडे तुम्हाला दिले माधव सरला, मग जरांगेला किंवा भोसलेला यांना नाव द्या, त्यांच्या परिवाराला वितरित केलेत का त्याचा लाभ, तो सगळा एकूण 54 लाख प्लस डाटा द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणा।
यावेळेससाठी तर मुंबईला चाललो होतो आम्ही.